राज्य आता इथलं सोडा, राज्याचं काय असेल तर सांगा. शिवसेना आणि मनसे एकत्र झाली, कोल्हापुरात देखील मनसेला सोबत आपण घेणार आहात काय, त्या संदर्भात काय चर्चा झाली? तसा अजून काही प्रस्ताव माझ्याकडे अधिकृतरित्या आलेला नाही. हा, तुमच्याकडे आलाय. आला तर एखादा आमच्याकडे जो प्रस्ताव आला होता तो प्रस्ताव आम्हाला मान्य नव्हता, त्यामुळे आम्ही त्यांना असं म्हणलं की तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा आणि मग हे करा. ते वरिष्ठांना मानलाय त्यांनी प्रस्ताव म्हणजे नेमकं काय दिलं त्यांनी जागांच्या पेक्षा एक वेगळा प्रस्ताव दिला होता, तो आम्ही तुम्हाला नाही सांगू शकतो. आम आदमी पार्टीने जागा मागितल्या होत्या, त्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की केवळ मराठीमध्ये जागा देऊ करतायत आणि त्या सुद्धा त्यांच्या पसंतीच्या नाही आहेत, म्हणून आम्ही नाईलाजास्तव यातून बाहेर पडतो. असा अर्थ आहे की त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, कारण की उद्या हे सगळे लोक निवडणुकीचं मतदान झाल्यावर सुद्धा मला पाहिजेत. उद्या मला विधानसभा आहे, जिल्हा परिषद आहे, परत लोकसभा आहे, त्यामुळे सगळी हे इंडिया आघाडी मला सांभाळून ठेवायला लागणार आहे. तेव्हा मी कुणाचाही हे करणार नाही की डिसरिस्पेक्ट करणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, परंतु गणितात बसत नाही. आमचा माणूस तिथं स्ट्रॉंग आहे, तिथंच त्यांना पाहिजे असेल तर थोडं माझ्याबरोबर असणाऱ्यांना देखील, काँग्रेसबरोबर असणाऱ्यांना देखील त्या ठिकाणी अडचणीचं होतं. आम आदमीची काय परत एकदा बोलणार आहे आपण? नाही, आता त्यांनी ऑलरेडी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. चला, धन्यवाद. काँग्रेसने जी काल टॅगलाईन जारी केली किंवा ती घोषित केली, त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे. तुम्ही दिलेल्या एका कमेंटला उत्तर देताना कृष्णराज महाडिकांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांनी ही टॅगलाईन केलेली आहे बरेच वर्ष महापालिकेमध्ये तेच त्यांना सचिन चव्हाण, राजू लटकर उत्तर देतील, मी उत्तर देण्याची आवश्यकता नाही. एक फोटो. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का, फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53.